हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं अधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजची जी महत्त्वाची माहिती आहे, जी बातमी आहे, त्याचं आपण अवलोकन करणार आहोत. ज्याचा परिणाम बाकीच्या पण परीक्षावर कशा स्वरूपात होऊ शकतो याबाबत देखील आजचे दिनांक 21 मार्च 2024चं जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं आहे त्याच्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत किंवा चर्चा करणार आहोत. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्याशी जोडलं जाण्यासाठी ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुप, त्यानंतर ऑल एक्झाम कट्टा किंवा प्राध्यापक भरती टेलिग्राम ग्रुप, त्याबरोबरच ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज याच्या माध्यमातून किंवा ऑल एक्झाम कट्टा गुगल प्ले स्टोअरवरील ॲप्लिकेशन देखील आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला सेट नेट परीक्षा असतील, TET परीक्षा असेल, टेट परीक्षा असतील, CTET परीक्षा, त्यानंतर सेट नेट परीक्षा, त्याबरोबरच प्राध्यापक भरती MPSC अंतर्गत जी होत आहे त्या संदर्भातील देखील आपण कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही ऑल एक्झाम कट्टा या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून ते कोर्सेस परचेस करू शकता किंवा पाहू शकता. बघा, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जे आज पत्रक जाहीर केलं आहे त्याचं संदर्भ आपण जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, विषय काय आहे प्रसिद्धीपत्रकाचा, तर विषय महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी 28 एप्रिलला होणार होती. तसेच समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब चाळणी परीक्षा याची देखील तारीख निश्चित झाली होती. त्या संदर्भातील प्रसिद्ध पत्रक जाहीर केलं आहे. आता याला संदर्भ काय जोडलेले आहेत ते व्यवस्थित समजून घ्या, कारण या संदर्भानुसार आपण ज्या परीक्षेची तयारी करत आहात MPSC अंतर्गत त्या परीक्षाविषयी काय परिणाम होऊ शकतो हे यामध्ये पाहणार आहोत. बघा, संदर्भ जाहिरात क्रमांक 414 2023 व 024 2023 आणि जाहिरात क्रमांक 133 2023 आणि आयोगाने प्रसिद्धीपत्रक जे दिनांक 27 फेब्रुवारी 2024ला आरक्षणासंदर्भात केलं होतं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024, त्यानंतरनं शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक BCC 2024 प्रस्ताव क्रमांक 75/16 क दिनांक 27 फेब्रुवारी आरक्षण मराठा आरक्षणासंदर्भातील. तर बघा, आयोगामार्फत आयोजित केलेली जी दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी होणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 दिनांक तसेच दिनांक 19 मे 2024 रोजी होणारी समाज कल्याण अधिकारी गट ब आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब या सरळ सेवा चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत असून परीक्षेच्या सुधारित तारखा यथा अवकाश जाहीर करण्यात येतील. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरता अधिनियम 2024 मधील आरक्षणाच्या तरतुदी विचारात घेता शासनाकडून सुधारित आरक्षण निश्चिती प्राप्त झाल्यानंतर उपरोक्त म्हणजे वरील नमूद परीक्षांच्या बाबतीतील पुढील घोषणा आयोगामार्फत करण्यात येणार आहे. म्हणजे राज्यसेवा जी आहे त्याच्यामध्ये पण मराठा आरक्षणाचा समावेश होणार आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास करता अधिनियम जो तयार झालेला आहे 26 फेब्रुवारीला, त्याची अंमलबजावणी 27 फेब्रुवारीला, त्याच्या संदर्भातील सर्व इथून पुढच्या ज्या भरती परीक्षा आहेत ज्या सर्वच भरती परीक्षेमध्ये याचा परिणाम होणार आहे. म्हणजे ज्यामध्ये प्राध्यापक भरती असेल, प्राध्यापक भरती इंजिनिअरिंग कॉलेज, प्राध्यापक भरती त्यानंतर
कला महाविद्यालय आणि प्राध्यापक भरती वरिष्ठ महाविद्यालय जाहिरात क्रमांक 114, 115 जाहिरात क्रमांक 112, जाहिरात क्रमांक 113, 114, 115, त्यानंतर जाहिरात क्रमांक 48, 49, जाहिरात क्रमांक 61, 62, 63, 64, 65, 66. त्यानंतर म्हणजे यापूर्वीच्या ज्या परीक्षेच्या जाहिराती आलेल्या आहेत पण त्यांची परीक्षा झालेली नाही किंवा इंटरव्ह्यू झालेला नाही आहे, त्या सर्वच परीक्षावर या जे परिपत्रक आहे, हे जे प्रसिद्धीपत्रक आहे, या प्रसिद्धीपत्रकाचा टप्प्याटप्प्यानं प्रभाव पडणार आहे. म्हणजेच हिची परीक्षा झाली नव्हती, बरोबर आहे. चाळणी परीक्षा, समाज कल्याण अधिकारी, राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली नव्हती. त्याच्यामुळे या सर्वच इथून मागच्या ज्या जाहिराती येऊन गेलेल्या आहेत पण परीक्षा झालेली नाही आहे, पहिला मुद्दा आहे. ज्यांच्या परीक्षा झाल्या नाही आहेत, चाळणी परीक्षा झाली नाही आणि ज्यांच्या मुलाखती झाल्या नाही आहेत, मग त्या सर्वच परीक्षावर या परिपत्रकाचा, या प्रसिद्धीपत्रकाचा टप्प्याटप्प्यानं परिणाम होणार आहे. त्याच्यामुळं आणि इलेक्शन तर आहेच, म्हणजे इलेक्शन तर आहे, त्याच्यामुळं ज्या परीक्षा होतात त्यावर देखील परिणाम होणार आहे. त्यामुळं प्राध्यापक भरती जी आहे, ज्या जाहिरात आलेली त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा 100% समाविष्ट होईल. मराठा आरक्षण त्यामध्ये लागू होईल. त्यानंतरनं परीक्षा जी आहे, मी यापूर्वी सांगत होतो जूनमध्ये किंवा जून किंवा जुलैमध्ये, तर ही पण परीक्षा आपली जून जुलैमध्ये न होता पुढे जाणार आहे. मग ती इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांची भरती प्रक्रिया असेल, त्यानंतरनं कला महाविद्यालयातील भरती प्रक्रिया आणि वरिष्ठ महाविद्यालय जे आहे, सिनियर कॉलेजची जी प्राध्यापक भरती आहे, अधिव्याख्याताची भरती प्रक्रिया आहे, त्याच्यावर देखील अशा पद्धतीचा प्रभाव निश्चितच पडणार आहे. अभ्यासक्रम निश्चित लवकर जाहीर होईल. अभ्यासक्रम जाहीर व्हायला काहीही म्हणजेच अडथळा येणार नाही. मात्र आरक्षणाचा प्रभाव या सर्वच जाहिरातीवर पडणार आहे. हे आजच्या म्हणजे आज दिनांक 21 मार्चच्या प्रसिद्धीपत्रकामधून हे निश्चितच खरं ठरणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी तयारी करत आहेत, थोडं जास्तीचं प्लॅनिंग करणं अपेक्षित आहे. आणि आपल्याला त्या परीक्षेतील पद, आपल्याला जर त्या पदासाठी आपल्याला योग्य ठरायचं असेल, पात्र ठरायचं असेल, तर आपला कष्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळं या ज्या टेक्निकल बाबी आहेत, तांत्रिक प्रशासकीय बाबी आहेत, हे चालत राहणार आहे. पण तुमचं सातत्य तुम्हाला ठेवणं हे खूप गरजेचं ठरणार आहे. याचा परिणाम हा आपल्या सर्व भरती प्रक्रियावर MPSCच्या होणार आहे. त्यामुळे जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्या डोक्यामध्ये हे पण फिट असू द्या की आपल्या पण जाहिराती, ज्या तुम्ही जाहिरातीसाठी अर्ज केला आहे त्या जाहिरातीमध्येही अशा पद्धतीचं प्रसिद्धीपत्रक जाहीर होईल, त्या फक्त आरक्षणासंदर्भात. बाकी आपला सिलेबस डिक्लेअर कधी होऊ शकतो. सिलेबस डिक्लेअर झाला की परीक्षा देखील आपल्या सर्व जे सरळ सेवेच्या परीक्षा आहेत ह्या निश्चितच पुढे ढकलल्या जाणार आहेत. हे देखील आता 1-2 महिन्याचं, म्हणजे 1 महिना 2 महिन्याचा अवकाश मिळणार आहे. चालेल. जे आपण तयारी करत असाल तर आपलं ध्येय निश्चित असेल तर आपल्या ध्येयासाठी आपल्याला अतिरिक्त वेळ जरी लागला तरी पण आपल्या ध्येयापासून आपल्याला विचलित व्हायचं नाही आहे. आपलं ध्येय आपल्याला गाठायचं आहे. धन्यवाद. सर्वांना अभ्यासासाठी देखील खूप खूप शुभेच्छा.